ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरणात ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कायद्यात सुधारणा करणार. माजी मंत्री आमदार अमित देशमुखांच्या प्रश्नांवर सरकारची मोठी घोषणा. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांकडून ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटो ग्राहकांना कालबाह्य अन्नपदार्थ मिळण्याच्या वाढत्या तक्रारीची दखल आज विधानसभेत घेण्यात आली. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी या कंपन्यांवर कायदेशीर बंधन घालण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी कालबाह्य पदार्थाची विक्री पुण्यातील ब्लिंकिट सेवेद्वारे नेमके कोणते पदार्थ कालबाह्य पदार्थ वितरित झाले, सेल्फ डिक्लेरेशन, अन्नपदार्थाचा दर्जा आणि मुदतीबाबत कंपन्यांना सेल्फ डिक्लेरेशन देणे अनिवार्य करण्यासाठी कायद्यात तरतूद करणार का, असा तारांकित प्रश्नोत्तर दरम्यान प्रश्न उपस्थित केले. यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी पुण्यातील घटनेत नेमके कोणते पदार्थ कालबाह्य होते याची माहिती सध्या उपलब्ध नसली तरी ती लवकरच सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल. ऑनलाईन अन्न वितरण करणाऱ्या सर्व कंपन्यांना आता सेल्फ डिक्लेरेशन देणे बंधनकारक करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल. यामुळे वितरित होणारे अन्नपदार्थ दर्जेदार आणि मुदतीमधील असल्याची खात्री कंपन्यांना द्यावी लागेल. आमदार अमित देशमुख यांनी ही बाब नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे सांगून अशा कंपन्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावर हस्तक्षेप करत विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकर यांनी या सूचनेचे गांभीर्य ओळखून शासनाला यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ डिलिव्हरीचे नव्हे तर वितरणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन नियमावली आमदार अमित देशमुखांच्या पाठपुराव्यामुळे तयार होणार असून लातूरसह राज्यातील सर्वच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.